जून महिना संपत आलाय, मात्र अद्यापही जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। आपण जर बघितलं तर गेल्या जून महिन्यामध्ये जो काही पाऊस झाला त्यावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 37% पेरणी झालेली आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या बुलढाणा तालुक्यातल्या या एका शेतामध्ये उभा आहे। बुलढाणा तालुका असेल, संग्रामपूर असेल, शेगाव असेल, लोणार असेल, या तालुक्यामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे। पाऊस अद्यापही कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी पेरणी रखडलेली आहे। यामध्ये बुलढाणा, लोणार, संग्रामपूर, जळगाव, जामोद अशा या तालुक्यांचा समावेश आहे। एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 37% पेरणी झालेली आहे आणि पावसाचा जर का विचार केला तर आतापर्यंत जिल्ह्यात 7% म्हणजे सरासरीच्या तुलनेमध्ये 7% या ठिकाणी पाऊस झाला आहे। जवळपास 54 मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झालेला आहे। म्हणजे एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी रखडलेली आहे। आणि ज्या भागामध्ये पाऊस झालाय, ज्यामध्ये काही चिखली असेल, देऊळगाव राजा असेल किंवा खामगाव असेल, या तालुक्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे। पेरणीनंतर शेतकऱ्यांचं बियाणं उगवलं सुद्धा, मात्र त्या ठिकाणी आता पाऊस नसल्यामुळे त्या शेतकऱ्यावरती दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी ओढावलेलं आहे। तर काही भागामध्ये दुबार पेरणीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही भागामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरलं होतं, शेतामध्ये उगवलं होतं, त्यांची पिकं जी आहेत ते सध्या सुकायला लागलेली आहेत। आणि एकंदरीत पाहिलं तर सध्या शेतकऱ्यावरती हे मोठं संकट म्हणावं लागेल। दुसरीकडे जर पाहिलं तर जे शेतामधले, जंगलामध्ये जे नदी नाले आहेत ते सध्या कोरडे आहेत, त्यांच्यामध्ये अद्यापही पाण्याचा थेंब सुद्धा या ठिकाणी बघायला मिळत नाही। दुसरीकडे पाहिलं तर सध्या आता पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना या ठिकाणी लागू नाही, कारण की दुबार पेरणीचं संकट आहे। आणि जर का पाऊस येत्या काही दिवसांमध्ये आला नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावरती ओढवू शकतं। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, देऊळगाव राजा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।